महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षांमध्ये प्रचंड उलथापालथ झाली। नव्या आघाड्या तयार झाल्या, राजकीय पक्ष फुटले, राजकीय घडामोडींनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं। 5 वर्षांनंतर महाराष्ट्रात पुन्हा विधानसभेसाठी मतदान झालंय। या सगळ्या 5 वर्षातील राजकीय उलथापालथीचा उद्या निकाल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। राज्याच्या राजकारणातील वादळी ठरलेल्या 5 वर्षांचा आढावा घेणारा एक स्पेशल रिपोर्ट बघूया। महाराष्ट्राच्या राजकारणाची वादळी 5 वर्ष। महाराष्ट्राच्या राजकारणाला 2019 पासून कलाटणी। 2019 ते 2024 पर्यंत राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ। महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाचे टप्पे आपण पाहिले असतील, मात्र 2019 ते 2024 ही 5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी होती। महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आणणाऱ्या 5 वर्षांनी राजकारणातील आखाडे ठोकताळे धुळीस मिळवले। राजकीय पंडितांची सगळी गणितांची मांडणीच मोडीत काढणाऱ्या 5 वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळ्या वळणावर आणून ठेवलं। शिवसेना भाजपची महायुती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी अशा निवडणुका झाल्या। फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात शिवसेना खिशात राजीनामे घेऊन फिरत होते। निवडणुकीच्या निकालात भाजप स्वबळावर जादू आकडा गाठत नाही कळाल्यावर शिवसेनेनं 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी केली। भाजपनं आक्रमक पवित्रा घेतल्यावर संजय राऊतांनी शिवसेनेसमोर सर्व पर्याय खुले असल्याचं सांगितलं आणि इथूनच महाराष्ट्रातील सत्तानाट्याच्या 38 दिवसांच्या अंकाला सुरुवात झाली। महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नव्या मांडणीची ही सुरुवात होती। उद्धव ठाकरेंनीही भाजपची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला। सत्तेच्या मांडणीची चर्चा सुरू असताना 23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसह शपथ घेतली। फडणवीसांचे सरकार फक्त 2.5 दिवसांचं होतं। अजित पवार यांनी शरद पवारांकडे घर वापसी केली होती। 28 नोव्हेंबर 2019 ला महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली। ठाकरे सरकार सत्तेवर येऊन 2 महिने होत नाही तोच जगभरात कोरोनाची साथ आली। उद्धव ठाकरे सरकारनं कोरोनाचा सामना केला, पण याच काळात ठाकरे सरकारचं काउंटडाऊन सुरू झालं होतं। याच दरम्यान नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। 10 जून 2022 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेना नेते संजय पवार यांचा पराभव झाला। त्या पाठोपाठ म्हणजेच 20 जून 2022 रोजी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंचा पराभव झाला। महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फाटाफूट उघड झालेली असतानाच एकनाथ शिंदेंच्या बंडाची ठिणगी पडली। एकनाथ शिंदेंनी त्यांच्या समर्थक आमदारांसह सुरत गाठलं होतं। सुरुवातीला 17-18 आमदार सुरतला गेले होते, त्यांना पुढे आणखी काही जण सामील झाले। तिथून शिंदेंनी मुक्काम गुवाहाटीला हलवला। एकोणतीस जून 2022 रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। दुसऱ्याच दिवशी महायुती सरकार सत्तेत येणार हे स्पष्ट झालं। महायुती सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता निर्माण झाली होती। देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा असताना एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली। 30 जून 2023 रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। शिंदेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरू झाली। 8 नोव्हेंबर 2022 ला शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवण्यात आलं। शिवसेना हे नावही वापरण्यास मनाई करण्यात आले। पुढे 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगानं पक्षचिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदेंचा असल्याचा निकाल दिला। तर उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष हे नाव देण्यात आलं आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलं। शिवसेना फुटल्यानंतर राष्ट्रवादीतही काही अलबेल दिसत नव्हतं। शरद पवार यांनी 2 मे 2023 मध्ये राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली। त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं। पुढे शरद पवार यांनी 4 दिवसात राजकीय निवृत्तीचा निर्णय मागे घेतला।
पण यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात दरी निर्माण झाली होती. पुढे 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला. निवडणूक आयोगानं घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना दिला. शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह देण्यात आलं. शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत पायाला भिंगरी लावून प्रचार केला. शरद पवार यांनी लोकसभेच्या 8 जागा जिंकल्या तर अजित पवार यांना अवघ्या 1 जागेवर समाधान मानावं लागलं. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला लोकसभेत 9 जागा मिळाल्या तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 7 जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपची ही लोकसभा निवडणुकीत जबरदस्त पीछेहाट झाली. राज्यातील गेल्या 5 वर्षांमधील राजकीय उलथापालथीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलंय. त्याचा काही तासांमध्येच निकाल लागणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडी, वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांची मैत्री पाहिली. आता पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार आहे याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. या सगळ्या 5 वर्षातील राजकीय उलथापालथीचाच उद्या निकाल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.